नमस्कार मित्रांनो, मी एक स्विंग ट्रेडर आहे. तर मी टेक्नो फंडा ट्रेडिंग करतो. म्हणजे मला कोणत्याही ट्रेडमध्ये एंट्री करण्यासाठी टेक्निकल्स आणि फंडामेंटल्स दोन्ही महत्त्वाचे आहेत. माझा घेतलेला ट्रेड जो आहे टेक्निकलवर पण पास व्हायला पाहिजे आणि त्या स्टॉकचे फंडामेंटल्ससुद्धा चांगले आहे पाहिजे असायला हवे. तर मी या आठवड्यात 2 ट्रेड घेत आहे स्विंग ट्रेडिंग आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करतो. त्याचं लॉजिक काय, रिझन काय आणि त्याचा टार्गेट आणि स्टॉप लॉस मी कशाप्रकारे सेट केला ते पाहूया. तर सगळ्यात पहिलं ट्रेड आहे LT फूड. तुम्ही जर इथे मी स्क्रीनरची वेबसाईट ओपन केली. आधी आपण फक्त फंडामेंटली स्टॉक स्क्रीन करूया. ते LT फूड FMCG सेक्टरची कंपनी आहे. FMCG म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे HUL, ITC हे सगळे किंवा वरुण बिव्हरेज ह्या सगळ्या FMCG सेक्टरच्या कंपन्या आहेत. 8,497 करोडचं मार्केट कॅप म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे आणि स्टॉकचा PE फक्त 14.3 आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, ते 21.1% आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी 19.4% आहे. म्हणजे दोन्ही हेल्दी आहे आणि त्यासोबत डेट टू इक्विटी रेशो 0.27% आहे. म्हणजे इक्विटीच्या फक्त 0.27% कंपनीवर डेट आहे, म्हणजे कर्ज आहे. म्हणजे हे सगळ्या पॅरामीटर्समध्ये माझी कंपनी पास होती. टेक्नो फंडा ट्रेडिंगमध्ये ह्याच महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात. आता तुम्ही जर पाहिलं तर कंटिन्युअसली सेल्स जे आहेत ना ते ग्रोईंग आहे. क्वार्टर ऑन क्वार्टरसुद्धा सेल्स ग्रोईंग आहे. त्यानंतर आपण सेल्स वाय बघूया. तर तुम्ही जर बघितलं तर कंटिन्युअसली कंपनी वाय सेल्स ग्रो करत आलेली आहे. 7,772 कोटीचा रिसेंट मार्च 2024मध्ये त्यांनी सेल्स दाखवलेले आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा 938 कोटी, 12% प्रॉफिट मार्जिन आहे. कंटिन्युअसली 10%च्या वरती सस्टेनेबल आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स कंटिन्युअसली ग्रोईंग आहे. पॅटसुद्धा ग्रोईंग आहे. सगळं काही फंडामेंटल स्टॉक एकदम स्टेबल आहे. बॅलन्स शीट बघा, रिझर्व्स कंटिन्युअसली वाढत आहे आणि शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये 50%च्या वरती प्रमोटर शेअर होल्डिंग आहे. 5% आणि ऑलमोस्ट 4.8% DI होल्ड करतोय स्टॉकमध्ये. फंडामेंटली हा स्टॉक माझ्यासाठी पास झाला आहे. टेक्नो फंडा ट्रेडिंग करत असताना तुम्हाला खूप डीप मिळेल. एक 4-5 पॅरामीटर्स तुम्हाला ठरवून घ्यायचे आहेत तुमच्या सिस्टीममध्ये. चांगला स्टॉक ओळखण्यासाठी तुम्हाला ते समजले पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही टेक्निकली बॅकग्राऊंडवर एंट्री घ्यायची. आता आपण फंडामेंटल्स पाहिले, आता आपण या स्टॉकचे टेक्निकल्स पाहूया. तर हा LT फूडचा स्टॉक्स आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिले मी काय काय पाहतो आता तुम्हाला इथे सांगतो. सगळ्यात आधी मी पाहतो की ब्रेकआउट कॅन्डल कशी आहे. ब्रेकआउट ट्रेड आहे हा ब्रेकआउट कॅन्डल. त्याच्यानंतर मी काय पाहतो की क्लोजिंग कशी आहे कॅन्डलची, क्लोजिंग ऑफ कॅन्डल. त्यानंतर मी पाहतो चार्ट पॅटर्न आणि त्या ब्रेकआउट कॅन्डलला जे आहे व्हॉल्यूम सपोर्टिव्ह आहे का, व्हॉल्यूम. ठीक आहे. तर ह्या 4-5 गोष्टी मी कोणत्याही ट्रेड घेण्याआधी टेक्निकल्सला ऑब्झर्व करताना मी बघतो. तर सगळ्यात पहिले जर तुम्ही पाहिलं तर हा जो चार्ट आहे हा डेली टाईम फ्रेमचा चार्ट आहे. मी डेली टाईम फ्रेमवरच ट्रेड घेतो. तर तुम्ही पाहिलं तर हा रेजिस्टन्स झोन आहे. हा जो एरिया आहे तो रेजिस्टन्स झोन आहे. या स्टॉकनं हा रेजिस्टन्स एरिया आता काढलेला आहे, ब्रेकआउट दिलेला आहे. आता पाहूया की इथे ब्रेकआउट कॅन्डल जी आहे सगळ्यात एक नंबरचा ब्रेकआउट कॅन्डल कशी आहे, स्ट्रॉंग जशी ओपन झाली तशीच वरती गेली कंटिन्युअसली आणि क्लोजिंग पण नियर हायच्या जवळपास दिलेली आहे. म्हणजे स्ट्रॉंग कॅन्डल आहे, वाईड रेंज कॅन्डल आहे, छोटीशी कॅन्डल नाही आहे, अशी एक वाईड कॅन्डल आहे. ही बघा, हिनं पण ही ब्रेकआउट कॅन्डल तुम्ही कन्सिडर करू शकत नाही कारण की काय वीक आहे. तर या कॅन्डलच्या इथे वीक खूप कमी आहे, म्हणजे क्लोजिंग ही ऑलमोस्ट हायच्या जवळपास झालेली आहे, वीक खूप कमी आहे. स्ट्रॉंग वाईड रेंज कॅन्डल आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. कदाचित या दिवशी जर तुम्ही मला विचारलं असतं तर मी या ट्रेडमध्ये एंट्री करायचा विचारसुद्धा केला नसता. माझ्यासाठी स्ट्रॉंग क्लोजिंग पाहिजे. बघा इथे बघा, ही कशी क्लोजिंग झाली, ही कशी क्लोजिंग झाली, स्टॉकनं कशी डाऊन ट्रेंड मुवमेंट दिली. पण यावेळेस काय केलं आहे, क्लोजिंग नियर टाईम हायच्या जवळ दिली आणि वाईड रेंज कॅन्डल आहे. ऑलमोस्ट 7-8%ची ही कॅन्डल आहे आणि त्याच्यामध्ये ब्रेकआउट कॅन्डल, वाईड रेंज, त्यानंतर व्हॉल्यूम. या कॅन्डलला काय व्हॉल्यूम सपोर्टिव्ह आहे. व्हॉल्यूम पण बघा तुम्ही एकदम स्ट्रॉंग व्हॉल्यूम आलेली आहे याच्यामध्ये, म्हणजे व्हॉल्यूम सपोर्टिव्ह मूव्ह आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं क्लोजिंग ऑफ कॅन्डल, क्लोजिंग कशी झाली वाईट, आता सांगितल्याप्रमाणे नियर टाईम हायच्या जवळ. आणि चार्ट पॅटर्न जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की एक कप अँड हँडल पॅटर्न आहे. हा झाला कप, ठीक आहे, आणि हा झाला त्या कपचा हँडल, ठीक आहे. तर हा कप अँड हँडल पॅटर्न आहे. आता बघितलं ना किती सुंदर कप अँड हँडल पॅटर्न दिसतो, एकदम कप, चहाच्या कपासारखा. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर या कप अँड हँडल पॅटर्नचा हा ब्रेकआउट आहे. आणि आता याचं टार्गेट कसं ठरवायचं, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की टार्गेट ठरवण्यासाठी तुम्हाला प्राइस रेंज
ही जी प्राइस रेंज आहे ही किती इथून ही इतकी जी प्राइस रेंज आहे ना ही उचलायची आणि जिथून ब्रेकआउट झाला आहे त्या तिथे मांडायची. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर साधारण 300 रुपयाच्या आसपास तुमचं टार्गेट येते. ओके, या 300 रुपयाच्या आसपास तुमचं टार्गेट येतं. आणि तुमचा स्टॉप लॉस जर तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असेल तर तुम्ही हा स्टॉप लॉस ठेवू शकता 196 रुपयाचा. अदरवाईज तुम्ही हा स्टॉप लॉस ठेवू शकता. जी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याच्या खाली एक साधारण 2-3%. तर 8%ची 7.5-8%ची कॅन्डल आहे, याचा लो मी इमिजिएट लो जो आहे तो स्टॉप लॉस ठेवीन 2-3 रुपये खाली. आणि ह्या 300 रुपयाच्या टार्गेटसाठी मी या स्टॉकला ट्रेड करेन. नुसतं ह्या गोष्टीसोबत मी एक इंडिकेटर लावतो, रिलेटिव्ह स्ट्रेंथ. रिलेटिव्ह स्ट्रेंथ माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. RSI वेगळं आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथ वेगळं. रिलेटिव्ह स्ट्रेंथ तुम्हाला अगेन्स्ट निफ्टी बेंचमार्कच्या अगेन्स्ट स्टॉकमध्ये किती स्ट्रेंथ आहे, आलं लक्षात, स्टॉकमध्ये खरंच बाईंग आहे का ते दिसतंय. तर रिलेटिव्ह स्ट्रेंथने सुद्धा इथे ब्रेकआउट दिलेला आहे. तर अशा प्रकारे LT फूडचा स्टॉक माझ्या पॅरामीटर्सवर पास झालेला आहे आणि अशा प्रकारे मी यामध्ये ट्रेड घेणार आहे. तर हा झाला पहिला ट्रेड माझा LT फूड. त्यानंतरचा माझा दुसरा ट्रेड आहे IRB. IRB हा इन्फ्रा रिलेटेड स्टॉक आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला कप अँड हँडल पॅटर्न दिसेल किंवा तुम्ही इथे याला व्हॉलेटिलिटी कॉन्ट्रॅक्शन, मार्क मिनर्व्हिनीचा व्हॉलेटिलिटी कॉन्ट्रॅक्शन पॅटर्न म्हणू शकता. ही व्हॉलेटिलिटी कॉन्ट्रॅक्शन पॅटर्न आहे, याला आपण व्हॉलेटिलिटी कॉन्ट्रॅक्शन पॅटर्न म्हणतो. ठीक आहे. आणि ही जी मूव आहे याला टेनिस बॉल ॲक्शन म्हणतात. म्हणजे एक ब्रेकआउट दिल्यानंतर एक सडन स्पाइक डाऊन येतो. आता हा तर निगेटिव्ह स्पाइक हा रिसेंट इलेक्शनचे जे रिझल्ट लागले होते आणि BJPचे सीट्स जे आहेत ना ते एक अपेक्षेप्रमाणे आले नाही म्हणून एक मार्केटने एक सडन डाऊनफॉल दिला होता, पण त्याने परत रिकवर केला आहे. तर इथे IRB इन्फ्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर IRB इन्फ्रा घेण्याचं कारण म्हणजे काय की हा एक मोमेंटम सेक्टर जे आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं जे इन्फ्रा रिलेटेड फोकस आहे त्याच्यावर प्ले केलेला हा स्टॉक आहे. की हा इन्फ्रा मोमेंटम सेक्टरचा स्टॉक आहे ज्या सेक्टरमध्ये कंटिन्युअसली बाईंग आहे आणि खूप छान याने एक पॅटर्न दाखवला आहे, एक टेनिस बॉल ॲक्शन दाखवली आणि त्यानंतर हा ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर व्हॉल्यूम पण चांगला आहे आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथवर सुद्धा ब्रेकआउट दिसतो आहे. तर अशा प्रकारे IRB इन्फ्रासुद्धा माझ्यासाठी पास होतं आहे. IRB इन्फ्राचे आपण फंडामेंटल्स पाहूया. IRB इन्फ्रास्ट्रक्चर. तर IRB इन्फ्रा जे आहे 76च्या PE मल्टिपलवर स्टॉक प्ले होतं आहे. 9चा आणि 4.5चा ROC. ॲक्च्युली प्रत्येक बिझनेसचे पॅरामीटर्स वेगळे वेगळे असतात. तुम्ही जर हेच IT सेक्टरमध्ये बघितलं तर 30-40चा ROC तुम्हाला इझिली मिळेल, पण ज्यावेळेस जिथे ॲसेट हेवी बिझनेस आहे तिथे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी खूप कमी असते. ह्या बिझनेसला ॲनालिसिस करण्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत. तर इथे बघा तुम्ही, इथे सुद्धा कंटिन्युअसली सेल्स ग्रोथ दिसत आहे, प्रॉफिट ग्रोथ दिसत आहे आणि जवळपास तुम्ही जर पाहिलं YOY सुद्धा तर इथे प्रॉफिटेबिलिटीसुद्धा चांगली आहे. हे कम्पॅरेटिव्हली जेवढे क्लीन फंडामेंटल्स तुम्हाला LT फूडचे आहेत तेवढे दिसणार नाही आहे, पण तुम्हाला इथे जज करता आलं पाहिजे. ॲक्च्युली हे तुम्ही एक्सपिरियन्सनी करू शकता की कुठे तुम्हाला लूज व्हायचं आहे, कुठे तुम्हाला एकदम स्ट्रिक्ट राहायचं आहे. तर हे जी थीम आहे हे थीम बेस आहे की गव्हर्नमेंटचा इन्फ्रावर फोकस आहे. इन्फ्रा रिलेटेड स्टॉकमध्ये ॲक्च्युली मोमेंटम आहे. इथे जरी तुम्हाला कंटिन्युअसली व्हॉल्यूम डाऊन साईड दिसलं असेल पण पुढे एक्सपान्शन झालं नाही आणि कंटिन्युअसली परत स्टॉकनं काय केलं तो हाय ब्रेक केला आहे. तर इथे मी सिम्पली हा जो आहे 71 रुपयाचा स्टॉप लॉस, 7-8% स्टॉप लॉस राहील, 6.5-7% स्टॉप लॉस राहील आणि मी याच्यामध्ये एंट्री घेणार आहे. तर अशा प्रकारे हे दोन स्टॉक जे आहेत माझ्यासाठी स्विंग ट्रेडमध्ये पास झालेले आहे आणि याच्यामध्ये मी स्विंग ट्रेड घेणार आहे. टार्गेट आणि स्टॉप लॉस मी कसा लावला ते मी तुम्हाला दाखवलं आहे. तुमच्या होमवर्कसाठी मी देतो की तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, हे जे मी पॅटर्न दाखवले कप अँड हँडल पॅटर्न डेली टाईम फ्रेमवर कुठे कुठे तुम्हाला दिसतोय ते मला सांगायचं आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. तुम्ही कप अँड हँडल पॅटर्न मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिथे काय काय पाहणार की ब्रेकआउट जर झाला असेल ते कॅन्डलचं स्ट्रक्चर, कॅन्डल वाईड रेंज आहे का स्मॉल कॅन्डल आहे, विथ व्हॉल्यूम सपोर्टिव्ह आहे का नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगायच्या आहे.